प्रचार सांगता सभेला या ठिकाणी तुम्हा आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या तीर्थरूप महासाहेब, व्यासपीठावर उपस्थित माननीय विक्रम बाबा, रविराजे देसाई, यशराज देसाई, जयवंतराव शेलार, आमचे आरपीआयचे सोनवणे सर, युवराज कांबळे, या ठिकाणी उपस्थित असलेले नंदकुमार सुर्वे, परत महायुतीच्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघाचे मुख्य समन्वयक ॲडव्होकेट डी.पी. जाधव, हनुमंतराव अप्पा, प्रदीप दादा, जयराज, यशराज, भैयासाहेब पाटणकर, अशोक देवकान, परत सर्व व्यासपीठावरचे पदाधिकारी, आजी माजी, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय आठवले गट, आरपीआय कवाडे गट, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व महायुतीमधल्या घटक पक्षांचे मान्यवर पदाधिकारी, या सांगता सभेला जमलेले पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, जमलेल्या माझ्या माय माऊली माता भगिनी, एक सोडून माय माऊली माता भगिनी वगैरे तिकडे आतमध्ये सुनबाई आणि सर्व तरुण युवा सरकारी जमलेले मतदार बंधू आणि भगिनी, प्रचाराची सांगता आहे. बऱ्याच सभा मतदारसंघामध्ये झाल्या, अर्ज भरला आपण आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण गावभेटीचा कार्यक्रम सुरू केला. अर्ज भरून आल्यावर आपली जी प्रत्येक पंचायत समिती गटाची कोर कमिटी आहे आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारी विधानसभा मतदारसंघाची एक कोर कमिटी आहे. त्या कोर कमिटी बरोबर आमची बैठक झाली आणि निर्णय आपला झाला की मोठ्या सभा, मोठ्या रॅली ज्या काय घ्यायच्या ते शेवटच्या 2 दिवसात घेऊ. गाव भेटीवरती हा भर दिला पाहिजे आणि देसाई कुटुंबातला एक तरी व्यक्ती किमान प्रत्येक गावामध्ये पोहोचला पाहिजे, अशा पद्धतीचं आपण नियोजन केलं. आम्ही 3-4 गट तयार केले. एका बाजूला मी, एका बाजूला रविराजे, दुसऱ्या बाजूला यशराज, एका बाजूला आदित्यराज, जयराज, असं आम्ही सगळेजण मतदारसंघामध्ये फिरलो. 177 गावं आणि वाड्या मी स्वतः आलो. 97 गावं वाड्या यशराज देसाईंनी केल्या. जवळपास 87-88 गावं वाड्या रविदादांनी केल्या आणि राहिलेली गावं वाड्या त्या दोघांनी आदित्यराजनी, जयराजनी केल्या. तुम्ही मला ही आकडेवारी का सांगताय? तर एवढं काम 5 वर्ष आपण मतदारसंघात केलं असताना सुद्धा उमेदवार किंवा उमेदवाराचा घरातला व्यक्ती हा हात जोडायला, मत मागायला हा गावात आला पाहिजे, हा निवाडा. सांगा मला, समोरच्या पार्टीतलं कोण कोणाच्या गावात आलं? अनेक गावं अशी आहेत की उमेदवार फिरकलाच नाही, उमेदवाराच्या परिवाराकडे सुद्धा कोणी फिरकलं नाही. मग ज्याला तालुक्याचं नेतृत्व करायचं आहे, 3,06,000 मतदारांचा आमदार म्हणून विधानसभेत जायचं स्वप्न जे बघतायत, त्यांनी किमान मत मागायला हात जोडून दारात तरी उभं राहिलं पाहिजे. किमान गावाला पाय लावून तरी गेलं पाहिजे. मी अनेक गावात बाबा प्रश्न विचारले, उमेदवार आले होते का? उमेदवाराच्या परिवारातलं कोण आलं होतं का? नाही म्हणजे तुम्ही आले. अनेक गावात बरोबर आहे ना, नेतेमंडळ तुम्ही होता बरोबर माझ्या. ज्याला निवडणूक आली की जनता दिसते. जयवंतराव शेलार माऊलींनी बरोबर उदाहरण दिलं. अडचणीच्या काळात केली
ती मदत काढायची नसते, हे बरोबर आहे. पण एवढं मोठं संकट कोविडच्या रूपाने पुण्या देशामध्ये बसेल पाहिजे, 2 मिनिटं बसेल पाहिजे. एवढं मोठं संकट कोविडच्या रूपाने सगळ्या देशावर आलं, राज्यावर आलं, आपल्या तालुक्यावर सुद्धा आलं. अनेक गावं वाड्या आपल्या विशेषतः पठारावरच्या, आज ताळे भागाची लोक इथं नाहीत का, ताळे भागाची आपली सभा ताळ्याला झाली. सकाळी देगवाडी कुंभारगावची सभा देगवाडीमध्ये झाली आणि आता मरळी मदारपेठ कोयना पाटण ही सभा फक्त आपली इथं आहे. ताळे भागातली डोंगरातली मामणेवाडी असेल, बागलेवाडी असेल, जीवनवाडी असेल, झोकरवाडी असेल, तांबेकरवाडी असेल, तुमच्या जळगावची गावं असतील, आमच्या गावरी भागातली वाडेकरवाडी असेल, बिरारवाडी असेल, तळकेवाडी असेल, कदमवाडी असेल, हातावर रोजी असणारी रोजच्या रोज रोजगार केला तर संध्याकाळी चूल पेटणार अशी माणसं, अशी गरीब कुटुंब ह्या गावातली राहतात. कोविडमध्ये सगळं बंद होतं, घरची चूल पेटणार करा अशी परिस्थिती होती. अशा वेळी कुणी त्याला मदतीला जाऊन गेलं नाही. आपल्या कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये घराघरामध्ये बसलेला आठवले पाचगणीला आपण किट पाठवले, बाहेरला दीक्षेला पाठवले, उमरग्याला पाठवले, काळेला पाठवले, पोजाला पाठवले, पांढर पाणी करून पाठवले. समोरच्या उमेदवार मला शेजारी नावं तर घेऊन दाखवायचं. आपण गोरगरिबांना मदत केली. 3-3, 4-4 महिने पूर्वी एवढी किट त्याला पोच केली घरामध्ये. का? बाजार बंद होता, दुकानदारी बंद होती, रोजगार बंद होता, खायचं काय? त्यापेक्षा भयानक परिस्थिती आली. जशी पेशंटची संख्या वाढायला लागली, मोठ्या मोठ्या दवाखान्यातली कराडला, सातारला आपल्याकडचे पेशंटला दिवस बाहेर ठेवायची, दवाखान्यात बेड मिळत नव्हता. मी राज्यमंत्री होतो गृह खात्याचा, मी अधिकाऱ्यांना सांगायचो, मी स्वतः फोन करायचो, तेव्हा कुठं 10 दोघांनी गाडा बेड मिळायची नाही तर बाकीच्याला बेड मिळत नव्हती. मी माननीय तत्कालीन मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे गेलो. साहेबांना म्हणलं आपल्याला तातडीने एक प्रस्ताव मंजूर करून एक कोविड सेंटर म्हणलं मला दौलतनगरला सुरू करावं लागलं, कारण पाटणच्या भागातल्या लोकांना कराडला, सातारला बेड मिळत नाही, माणसांचे हाल होत आहे. माऊली साहेब काय म्हणले मला, तुझा प्रस्ताव येणार कधी, तुला म्हणले की मंजूर होणार कधी, सरकारी फाईल हलणार कधी, त्याला फार वेळ लागेल. म्हणजे मी तुला CSR मधलं, म्हणजे जे काय मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्यांच्या नफ्यातले 2 पैसे चांगल्या कामासाठी देतात, हे 2-3 कंपन्यांना फोन करून सांगतो, त्यांच्या CSR मधलं तुझ्याकडे हॉस्पिटल उभा कर. 8 दिवसात कोविड सेंटर दौलतनगर उभं झालं. केवळ एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या 2-3 कंपन्यांना बोलवलं आणि त्यांची सांगायची पद्धत तुम्हाला माहिती. त्यामुळे त्यांनी सांगितलं 8व्या दिवशी मशीन आल्या, ऑक्सिजन बेड आले, व्हेंटिलेटर आले, 2 महिने पुढे एवढं औषधाचं साहित्य पण आलं. आपण काय केलं, रविराज देसाई साहेबांना विचारून फक्त त्यांच्या पॉलिटेक्निक कॉलेजचं वर्कशॉप वापरलं, ते साहित्य रिकामं केलं आणि बाळासाहेब देसाई फाउंडेशन मधनं डॉक्टर स्टाफचा पगार फक्त आपण दिला. बाकी सगळं साहित्य, सगळी यंत्रणा या तालुक्यातल्या कोविड मधल्या गरिबांचे प्राण वाचवायचं काम केवळ एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळे त्या काळामध्ये. गरिबाला आपण किट वाटली, गरिबांसाठी कोविड सेंटर काढलं, गर्दी पडल्या, दरग्रस्त गावं झाली. आपलं बेळगाव झालं, आमचं खालचं आंबेडकर झालं, शिदुरवाडी आमची झाली, कोंडावळं भोकावळं झालं, कितीतरी गाव आहेत. दुसऱ्या दिवशी तिथं मी पोहोचलो. 3-4 दिवशी बेळगावला शिंदे साहेब स्वतः आले, नगर विकास मंत्री होते. त्यांनी उभं राहून त्यावेळी सुद्धा मी असंच म्हणलं, साहेब आपलं गाव ढिगाऱ्याखाली गेले, 50 माणसं मरण पावली ढिगाऱ्याखाली. खालच्या आंबेडकरची 12 कुटुंब मरण, 16 कुटुंब मरण पावली. साहेब म्हणजे ह्याला तात्पुरतं शाळेत घेऊ, पण ह्याला आता ह्याची घरं उभी करतो, ह्याची व्यवस्था केली पाहिजे. मी त्यावेळी पण राज्यमंत्री होतो. कोयना नगरच्या ह्यांच्या इरिगेशन कॉलनी मधली रिकाम्या बऱ्याच पार पडलेल्या होत्या, गवत उगवलेली होती. मला
विषय बाब करून नगर विकास खात्यातनं साहेबांनी आपल्याला पैसे दिले आणि 143 क्वार्टर्स आम्ही कोयना कॉलनी मधल्या दुरुस्त केल्या आणि सगळ्या कुटुंबांची तात्पुरती अजून सुद्धा त्या ठिकाणी लोक राहिली 2 वर्ष झाली. पण दरग्रस्त 550 ते 550 घरांचं जागा आपण खरेदी केली 6च्या 6 गावामध्ये. टेंडर काढलं, काम कॉन्ट्रॅक्टरनं सुरू केलं. आज दीड वर्षामध्ये 550 त्या 550 कुटुंबांना पक्की घरं. तुम्ही जर त्याचा मला वाटतं अहवालामध्ये कुठेतरी त्याचा फोटो असेल किंवा दाखवायला पाहिजे होता. डुप्लेक्स घरं, डुप्लेक्स. जशी शहरामध्ये डुप्लेक्स घरांची स्कीम असती तशी घरं या दरग्रस्त लोकांना मंजूर करून देण्याचं सुद्धा काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये आपण केलं. आज रस्त्यांचं जाळं आपण मिळलंय. डोंगर दऱ्यांमध्ये रस्ते नेले, वाऱ्या वस्त्यांवरती विकासाच्या सुविधा पोहोचवल्या. आज गृह विभागाची राज्यामध्ये 3 पोलीस ट्रेनिंग सेंटर आहेत. एक लोणावळा खंडाळ्याला आहे, दुसरं नाशिकला आहे आणि आता 10-15 वर्षापूर्वी स्वर्गीय आरारामा गृहमंत्री असताना त्यांनी तुर्ची त्यांच्या तासगाव तालुक्यातलं गाव आहे तिथे एक पोलीस ट्रेनिंग सेंटर केले. राज्यातलं 4थं आणि सातारा जिल्ह्यातलं पहिलं पोलीस ट्रेनिंग सेंटर व्यवहारला या ठिकाणी आपण मंजूर केलं. त्याची कॅबिनेटची मान्यता मी गृह राज्यमंत्री असताना तो प्रस्ताव दिला. आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. आज त्याला सुद्धा जवळपास 150-200 कोटी रुपये लागणार आहे. पहिले 97 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये आचारसंहितेच्या अगोदर मंजूर झाले. त्याचं सुद्धा टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. माझ्याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग दिला. राज्याच्या तिजोरीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक भर घालणारं माझं खातं. मान्य उद्धव साहेबांना काल ते काल खात्यातलं एवढं मला कळलं नाही. काल हिच्या सभेमध्ये उद्धव साहेबांनी बरंच माझ्या खात्यावरती बोलले. वावली तुम्ही जसं म्हणला तसं आम्ही सुद्धा त्यांचा आदरच करतो. मी त्यांच्या माझ्या पोराच्या लग्नाचा खर्च काढला, माझ्या काढलं, त्याचं काम चालू आहे. सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वरच्या नंतर जलपर्यटनाचा पहिला मोठा प्रकल्प कोयना नदीपात्रामध्ये रासाटी ह्यावापासून ते पापरड्यापर्यंत 41 किलोमीटर नदीपात्रामध्ये पहिला बोटिंग स्पॉट रासाटी ह्यावापाशी होणार आहे आणि शेवटचा बोटिंग स्पॉट आपल्या पापरड्याच्या जवळ या ठिकाणी होणार आहे. 41 किलोमीटर मध्ये जलपर्यटनाचा 67 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर झाला. त्याचं देखील या ठिकाणी टेंडर निघालेलं आहे. मला सांगा, एक्साईजची अकॅडमी, पोलीस ट्रेनिंग सेंटर, जलपर्यटनाचा आराखडा, ह्यातून रोजगार नाही लोकांना मिळणार. आज पोलीस ट्रेनिंग सेंटर मध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स होईल, व्यावसायिकांना तिथे गाड्या मिळतील. एक्साईजची अकॅडमी होईल, तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स होईल. मी सांगितलं या तिन्ही ठिकाणी बोटिंग केलं होतील. महाबळेश्वरला आपण जातो बोटिंग करायला, किती व्यावसायिक असतात त्या ठिकाणी, छोट्या छोट्या व्यावसायिकांना काम मिळतं. मी पालकमंत्री म्हणून निर्णय घेतला की ह्या तिन्ही प्रकल्पामध्ये 50% जागा या आमच्या तिथल्या महिलांच्या, स्थानिक महिलांच्या रोजगारासाठी, महिलांच्या बचत गटांच्या व्यवसायासाठी त्या ठिकाणी आम्ही राखीव ठेवणार. हा रोजगार निर्मितीचा भाग आहे. हे प्रकल्प या 3-5-2.5 वर्षातच मला मागच्या 2.5 वर्षात तर तुम्ही बघायची माऊली म्हणता तसं कोविडमध्ये गेले ऑनलाईनच बैठका व्हायच्या. आम्ही मंत्री असून सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना ऑनलाईनच त्या मोठ्या स्क्रीनवरच बघायचो. पण त्यावेळी तुम्ही म्हणला तसं बाबा आजीदादा उपमुख्यमंत्री होते, ते येऊन बसायची मिटिंगला, त्याला नव्हता कोविड होत. तर आमचे साहेब वर्षावर असायचे आणि ते ऑनलाईनच बनायचे, ऑनलाईन साहेब मिटिंग घेणार. मग असंच काहीतरी कोविडमध्ये अर्जंट जायचं होतं. आम्ही पीएला म्हणतो वेळ मागा, मला जायचं होतं उद्धव साहेबांकडे, विभागाचंच काहीतरी काम होतं. ते म्हणजे कोविड टेस्ट करा, निगेटिव्ह सर्टिफिकेट पाठवा अगोदर आणि मग तुम्हाला वेळ देतो. मुख्यमंत्र्याला भेटायला जाताना कोविड टेस्ट करायला जायची, ती निगेटिव्ह सर्टिफिकेट आणायचं, मग व्यक्तीची वेळ मिळायची. साहेब म्हणले त्याला गृहराज्यमंत्री, काल साहेब बोलले मान्य उद्धव साहेब, त्याला म्हणले गृहराज्यमंत्री केला आणि ह्यानं गृह खात्याचा फायदा आमदारांना पळवायला केला. साहेब नम्रपणानं तुम्हाला
तुम्ही बघत असाल टीव्हीवर किंवा तुमचे कोण समर्थक तुम्हाला दाखवत असतील तर अजूनही आम्ही तुमचा आदरच साहेब करतो, कायम करू. पण पळून आम्ही कोणाला नेलं नाही. खुले आम गेलो, उघड वाटेने गेलो. त्या दिवशी मतदान होतं विधान परिषदेचं. 2 आमदार 2 उमेदवार उद्धव साहेबांना उभं केले होते. तुम्ही तर सगळ्यांनी बघितलं. आम्ही 50 आमदार गेलो. 50 आमदारांनी जाताना मतं उलटी टाकून जाऊन तुमच्या जागा पाडायचा अवघड नव्हता आम्हाला. पण आम्ही गद्दारी नाही केली. आम्ही पक्षाच्या आमदारांनाच मतं दिली, पक्षाच्या आमदारांना निवडून आणलं आणि मग आम्ही नेतृत्वाच्या विरोधामध्ये उठाव केला. का उठाव केला? आज कसे आपले बॅनर आहे, मोदी साहेबांचा फोटो आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो आहे. हेच फोटो होते ना 2019 आपल्या बॅनरवरती, आपल्या पॉम्पलेटवरती हेच फोटो होते ना. ह्या युतीला तुम्ही मत दिलं होतं ना, भाजप शिवसेनेला. सरकार कोणाचं आलं 2019ला? ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये आम्ही लढलो, पारंपरिक पिढ्यानपिढ्या 7वी निवडणूक आहे. पाटणकर विरुद्ध देसाई आम्ही लढतोय. गावागावातली माणसं पाटणकर एका बाजूला, देसाई एका बाजूला आहेत का ना पार्टी आपल्या गावागावामध्ये? त्या पाटणकरांना बरोबर घ्यायला लावलं. कुणी लावलं? माननीय उद्धव साहेबांनी लावलं. 21 दिवस लागले 2019चं बहुमत आल्यानंतर सरकार बनवायला. मी आज उघडपणाने सांगतो, स्वर्गीय अनिल बाबासाहेब हयात नाहीत. स्वर्गीय अनिल बाबासाहेब असतील, मी असेल, आमचे शहाजीबापू असतील, कोल्हापूरचे आमदार प्रकाश आंबेडकर असतील, 10, 12, 15 आमदार आम्ही होतो. रोज आम्ही सांगायचो महायुतीच करूया, महायुतीच करूया. साहेब लोकांनी म्हणलं महायुतीला मतं दिली. जिथं शिवसेनेचे आमदार कमी मताने निवडून आले तिथं भाजपने मतं दिली म्हणून सेनेचे आमदार आले. जिथं भाजपचे आमदार कमी मताने निवडून आले तिथं शिवसेनेनं मतं दिली म्हणून ते निवडून आले. ही नैसर्गिक युती आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी 40 वर्षापूर्वी केलेली युती आहे. तीच युती कायम ठेवूया. काय काय त्यांचं बिनसलं होतं आम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही. जेव्हा माननीय उद्धव साहेबांना समजलं आमदारांच्या मध्ये चलबिचल आहे, आमदार म्हणतात महायुतीच करूया. एक दिवस आदल्या दिवशी रात्री, मला त्या हॉटेलचं नाव आता आठवत नाही, मुंबईतलं मोठं हॉटेल आहे जिथं आम्हाला ठेवलं होतं, तिथं खालच्या हॉलमध्ये आमच्या सगळ्या आमदारांना बोलवलं. साहेब पुढे बसले, आम्हाला समोर बसवलं. 5 मिनिटात मिटिंग संपली. उद्धव साहेब म्हटले, माननीय उद्धव साहेब म्हटले, मी महाविकास आघाडी करायचा निर्णय घेतलाय, मी महायुती करणार नाही, आपल्याला भाजप बरोबर जायचं नाही आणि सगळ्या आमदारांना पक्षाचा आदेश आहे, पक्षाचा प्रमुख म्हणून तुम्हाला सगळ्यांना महायुती बरोबर राहावं लागेल. एवढी वाक्य बोलले आणि त्या मीटिंग मध्ये साहेब त्यांच्या दालनामध्ये घेऊन गेली. कशासाठी महायुती केली? ज्या काँग्रेसला बरोबर घेणार नाही, ज्या शिवसेनेचे मी काँग्रेस होऊन येणार नाही असं वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदुराजे सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब म्हटले होते, त्यांच्या बरोबर उलटा विचार कशासाठी केला, कुणासाठी केला? हा अधिकार नव्हता आम्हाला प्रश्न विचारायचा. पण आम्हाला त्यावेळी सांगितले गेलं पक्षाचा आदेश आहे, तुम्हाला ऐकावं लागेल. ऐकायचं किती? 2.5 वर्ष आम्ही सहन केला. 2.5 वर्ष. मी मगाशी म्हणलं तसं 2.5 वर्षातली 2-2.25 वर्ष ऑनलाईनच गेली. आम्हाला साहेबांचं दर्शन ऑनलाईनच व्हायचं. सरकार चाललंय काय? शिवसेनेचा मुख्यमंत्री असून शिवसैनिकाचं ऐकलं जात नव्हतं, शिवसेनेच्या राज्यमंत्र्याचं ऐकलं जात नव्हतं, शिवसेनेच्या आमदारांचं ऐकलं जात नव्हतं. आणि आमदारांना आम्हाला सगळ्यांना पुढच्या 2024चं आम्हाला दिसत होतं की काय शिवसेनेचं होणार आहे. काय चूक केली आम्ही? बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आणि अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेली युती आम्ही पुनर्जीवित केली, जी तुम्ही खंडित केली होती. कशासाठी केली होती? हेच माननीय उद्धव ठाकरे साहेब निवडणूक लागायच्या अगोदर जेव्हा आमदारांची बैठक झाली, नेत्यांची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये असे आम्ही सगळे आमदार बसलो होतो, नेते बसले होते आणि समोर पदाधिकारी होते पक्षाचे. उद्धव साहेबांचं अजूनही आम्हाला ते वाक्य आठवतंय, मला म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आणायचंय, शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा आहे.
ज्या शिवसैनिकामधला मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचा आहे त्या आमच्या शिवसैनिकांकडे असं बोट दाखवून उद्धव ठाकरे साहेब म्हणले होते मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं. तुम्ही केली ना महाविकास आघाडी. मग का नाही आमच्यातल्या एखाद्याला केला. राहू दे आम्हाला साधे एखाद्या शादी बापू सारख्या गरीब आमदाराला केला असता मुख्यमंत्री तरी सुद्धा चालला असताना. तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा होता ना. का स्वतः मुख्यमंत्री झाला. स्वतः मुख्यमंत्री, युवराज, कॅबिनेट मंत्री आणि तिसऱ्या टर्मला निवडून आलेले आमच्यासारखे आमदार राज्यमंत्री. आणि केवळ आम्ही सांगायचो अरे म्हणजे युवराज माझ्या पोराच्या पेक्षा लहान व्हायचे ते आले की उठून उभं राहायला पाहिजे. हे आम्हाला सवय झालं नाही आणि आम्ही गद्दार नाही केली. आम्ही उघड वाटेला गेलो. मान्य उद्धव साहेबांना मला नम्रपणाने सांगायचे साहेब ज्या दिवशी मतदान झालं आम्ही मतदान केलं माझ्या सरकारी निवासात मी बाहेर पडलो. तुम्ही राज्यमंत्री म्हणून दिली सरकारची गाडी सरकारच्या बंगल्यातच होती. तुम्ही राज्य म्हणून दिलेलं प्रोटेक्शन बंदोबस्त बॉडीगार्ड सगळे बंगल्यातच माझ्या फ्लॅटवरच होते. माझी खाजगी गाडी माझा खाजगी ड्रायव्हर आणि आम्ही तिघच त्यातनं बाहेर पडलो. तुमचा गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून कुठलाही गैरवापर करून या ठिकाणी आम्ही गेलो नाही. उघड माथ्याने गेलो आणि जर आम्ही पळूनच चाललो होतो तुम्ही गृह राज्यमंत्री म्हणून मलाच दोष लावता की गृह राज्यमंत्र्याने सत्तेचा वापर केला. साहेब गृह राज्यमंत्र्याच्या वर गृहमंत्री असतो आणि गृहमंत्र्याच्या वर मुख्यमंत्री असतो. गृह राज्यमंत्र्याला जबाबदार धरू नका साहेब. सगळ्यात मोठं इंटेलिजन्स मुख्यमंत्र्याकडे येतं. गोपनीय अहवाल मुख्यमंत्र्याकडे येतात. साहेब आम्ही महाराष्ट्राची बॉर्डर पास करून गेलो तेव्हा तुम्हाला कळालं आपले 50 आमदार महाराष्ट्रातल्या बाहेर गेले. मुख्यमंत्री म्हणून तुमचे अधिकारी, मुख्यमंत्री म्हणून तुमचं इंटेलिजन्स, मुख्यमंत्री म्हणून तुमची गोपनीय शाखा काय करत होती साहेब. हा कशाचा परिणाम आहे. 2-2.25 वर्ष ऑनलाईन राहिल्याचा सगळं ऑनलाईन सगळं ऑनलाईन. मला तर वाटते आम्ही सुरत बॉर्डर पास केल्यावर ऑनलाईन छंदा कळलं तर काय कोणाच आम्हाला. मला उद्धव साहेबांबद्दल जे माननीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुपुत्र आहेत काल ते म्हटले की काँग्रेस बरोबर जायचं नव्हतं तर तुमच्या आजोबाला काँग्रेसनंच मंत्री केलं. साहेब तुम्ही आम्ही तुमचा आदर करतो पण साहेब खरी काँग्रेस या जिल्ह्यात जर कुणी वाढवली असेल स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी काँग्रेसने जरूर माझ्या घराण्याला मंत्रिपद दिलं माझ्या आजोबांना मंत्रिपद दिलं. पण जे लोकनेते बाळासाहेब देसाई मुख्यमंत्री पदाच्या तोलामोलाचे होते त्याच लोकनेते बाळासाहेब देसाईबद्दल कूट राजकारण करून त्याला मुख्यमंत्री पदापासून बाजूला ठेवायचं काम सुद्धा त्या काँग्रेसनंच त्या काळामध्ये केलं. हे माझ्या पाटण तालुक्यातली स्वाभिमानी जनता विसरलेली नाही. तुम्ही म्हणता काँग्रेसने तुम्हाला भरपूर दिलं. साहेब आम्ही सुद्धा काँग्रेस पक्षासाठी आमच्या परिवाराने फसटा खाल्ल्या. आमच्या परिवाराने त्या काँग्रेसची पाळंमुळं या मतदारसंघामध्ये रुजवण्याचं काम केलं. माझ्या वडिलांना स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांना 2 वेळा काँग्रेस पक्षानं अधिकृत तिकीट दिलं. कोणी पाडलं स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांना. प्राध्यापक विश्वनाथ पालस काय झालं रे प्राध्यापक विश्वनाथ पालसकरांनी असलं जळकं मुळकं कशाला लावतं रे काय ते मशनी आम्ही चांगल्या बारीतल्या नावच झाला अरे आम्ही वास आला की बघ काय कमी पोटाळा. माझ्या वडिलांना स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांना 2 वेळा काँग्रेस पक्षाला अधिकृत तिकीट दिलं. त्याला पाडायचं काम कुणी केलं. शिवसेनेनं भाजपनं नाही कुणी केलं. त्याला पाडायचं काम काँग्रेस मधल्या सातारा जिल्ह्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी केलं. का केलं तर बाळासाहेब देसाईचं पोरगं जर एकदा आमदार झालं तर जिल्ह्याच्या माळगुटीवर ते खाली उतरणार नाही. जिल्ह्यावर त्याची सत्ता बसेल म्हणून स्वर्गीय शिवाजीराव देसाईला कटू राजकारण करून या जिल्ह्यामध्ये 2 वेळा काँग्रेसचं तिकीट देऊन सुद्धा आमदारकीला कूट कारस्थान करून त्याला पराभूत करण्याचं काम सुद्धा त्या काळामध्ये काँग्रेसच्याच नेत्यांनी केलं. मला या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे. मी मगाशी म्हणलं
7वी निवडणूक माझी विधानसभेची आहे. काल परवा गाडीमध्ये प्रकाश काका आमची कुठं असतील तर जाधव काका मल्हारपेठमध्ये कुठं गायब झाले. काकाचा हात बी कुठलं वर येणार करून लावला काय जोडीदार तेव्हा तेव्हा आचारसंहिता आहे काका. गाडीत आम्ही होतो कितवं इलेक्शन मग आम्ही हिशोब केला 1990 सालचं इलेक्शन माझं वय बरं काय कुठं आपल्या गाडीची चर्चा चालते. 90 सालचं महासाहेबांचं इलेक्शन 95चं माझं अपक्ष इलेक्शन 99चं माझं शिवसेनेतलं 2004चं शिवसेनेतलं 2009चं शिवसेनेतलं 2014ला शिवसेनेतलं 19ला शिवसेनेतलं आणि 24ला आता शिवसेनेतलं 7 निवडणुका या ठिकाणी आपण या ठिकाणी लढलो. या 7 निवडणुकांच्या मध्ये अटीतटीची निवडणूक कधी व्हायला सुरुवात झाली आत्ता झाली. 736 मतानं माझा पराभव झाला 95 साली. नंतर एकदा 2000 मतानं पराभव झाला. नंतर एकदा 6000 मतानं निवडून आलो. पुन्हा एकदा 580 मतानं पडलो. पुन्हा 18,000 आलो. पुन्हा 14,000 आलो. आता 24चा कौल तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. मला तुम्हाला नम्रपणाने एक विनंती करायची आहे. मी ज्या देसाई घराण्याचा उल्लेख केला स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा एका गरीब कुटुंबातलं जन्माला आलेले साहेब महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदापर्यंत पोहोचले. स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांच्या माझ्या आबासाहेबांच्या बद्दल मोठं राजकारण जिल्ह्याने केलं म्हणून दुर्दैवाने त्याला आमदार होता आलं नाही. मंत्री व्हायचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. देसाई गट राहणार का जाणार त्यावेळी आबासाहेब गेल्यानंतर 1986 साली अण्णा काय परिस्थिती बाळा पाटील काय परिस्थिती होती मानसिंगराव काय परिस्थिती होती तुम्ही मंडळी संचालक मंडळात होता आम्ही तर कोणीच नव्हतो आणि अशी परिस्थिती होती. देसाई गट आता शिल्लक राहणार का नाही. मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे स्वर्गीय विठ्ठलदादांचा देसाई भाऊंचा गणपतराव दादांचा नेवरच्या अण्णांचा अध्यक्ष भाऊंचा ही सगळी जुनी मंडळी त्यांनी 3रा दिवस आबासाहेबांचा झाला आणि सातारच्या बंगल्यातून महासाहेबांना आमच्या सांगितलं तुमच्या कुटुंबातलं कुणीतरी या ठिकाणी आल्याशिवाय हा देसाई गट या ठिकाणी राहू शकत नाही. मी 19 वर्षात होतो. शेवटच्या वर्षाला कॉलेजच्या शिकत होतो. आमच्या यशराजपेक्षा पण लहान होतो. महासाहेबांनी माझ्या आजोबा नाशिक होते स्वर्गीय दादा त्यांनी सांगितलं मा म्हणल्या शंभूराज आपल्या घराण्याची जबाबदारी आहे. थोरल्या साहेबांनी एवढं नाव मिळवलंय तुझ्या वडिलांनी एवढं नाव मिळवलंय शिक्षणापेक्षा घराण्याचं नाव आणि तालुक्याची सेवा आपल्या कुटुंबाच्या कुणीतरी करावी लागेल आणि तुला कॉलेज सोडून तुला या जनतेच्या सेवेसाठी जावं लागेल. हे 1986 साली आमच्या कुटुंबाने निर्णय तुम्हा सगळ्या ज्येष्ठ मंडळींच्या सांगण्यावर घेतला. मला हाऊस नव्हती राजकारणामध्ये पण प्रामाणिकपणे मी काम केलं. मला संघर्ष करावा लागला. मला विरोध झाला. मला अगदी हद्दपार करण्यापर्यंत गोष्टी गेल्या पण आपण देसाई गटाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्या सगळ्या हरून पाडल्या. भले 21 वर्ष लागली आपल्याला आमदारकी मिळवायला पण आपण हल्लो नाही. आज मला या ठिकाणी आपल्याला एक जुनी आठवण सांगायची आहे. जर 1990च्या विधानसभेच्या निवडणुकीला माझं वय भरत नव्हतं माझं वय 25 पूर्ण होत नव्हतं आपण महासाहेबांना उभं केलं. आमच्या परिवारातल्या स्त्रिया कधी बाहेर येत नाहीत पण सगळ्यांनी आम्ही जाणवले बापू तेवढे होते. आपण सगळे त्यावेळेस मी तर लहानच होतो. बाळासाहेब जाधव वकील आबा तेवढे होते. सगळ्यांनी निर्णय आणला. तुम्ही होता. आपण सगळ्यांनी निर्णय केला की महासाहेब गट टिकवायचा असेल पार्टी टिकवायची असेल तर तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही. तुम्हाला पाटणकरांच्या विरुद्ध उभं राहावं लागेल. त्या बिचाऱ्या उभा राहिल्या त्यांना निवडणूक काय माहित नाही. घरचा उमरा कधी ओळखलेला नाही. फिरल्या रात्री फिरल्या आम्ही नेलं तिथं गेल्या आजारी होत्या इंजेक्शन दिली सलाईन लावली. कुणासाठी केलं या देसाई गटासाठी की माय माऊली बिचारी त्या काळामध्ये वन फिरली. पराभव आम्हाला डोळ्याला दिसत होता उद्या काय होणार आहे. पैसा जवळ नव्हता काय नव्हतं पण देसाई गट टिकला पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण त्यावेळी 1990चं इलेक्शन लढवलं. 22,500 मतांनी आपला पराभव झाला. किती हजार मतांनी पराभव झाला. आज सगळं आपल्याजवळ आहे. तालुक्यात विकास आपण केलाय. गट आपण वाढवलाय. ताकद आपल्या गटाची मोठी आहे. 1990 सालच्या महासाहेबांच्या पराभवाचं उत्तर काढायची हीच या ठिकाणी
पेक्षा जादा मतानं पराभव मोठ्या दादांच्या डोळ्यात देखत त्यांच्या मुलाचा झालेला करून 1990 या ठिकाणी आज आलेले आहे. आणि म्हणून आजपासून मताचं शेवटचं बटन दाबलं जाईपर्यंत एवढं डोक्यात ठेवा, 1990च्या निवडणुकीतला पराभव डोळ्यासमोर ठेवा. त्या पराभवाची भर करायची आपल्याला, त्या पराभवाची परतफेड व्याजात सकट या ठिकाणी आपल्याला करायची आहे. आणि एवढ्या मताधिक्याने पराभव झाला पाहिजे की पुन्हा वाड्याच्या पायऱ्या उतरून बाहेर यायची ताकद सुद्धा निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करायचं आहे. मला कुणावरती टीका करायची नव्हती, टीका मी कुणावरती केलेली नाही, पण मी बघतोय आज प्रचारामध्ये काय येते, ठेकेदार पोचले, 10वीवाला 12वीवाला ठेकेदार केला. कुठतरी वाचलं मी, ठेकेदारांवरती तर भयंकर रोष आहे. या निमित्तानं मला जरूर असे आरोप करणाऱ्यांना सांगायचं आहे, काय वाईट केलं मी? मतदारसंघामध्ये निधी आणला, मी सांगितलं माझ्या मतदारसंघात जेवढा निधी आलाय माझ्या मतदारसंघातले कॉन्ट्रॅक्टर काम करतील, बाहेरच्या कुणी माझ्या तालुक्यात काम करायचं. गोरगरिबाची पोरं 4 पैसे मिळवत आहेत, व्यवसाय करतायत, चोऱ्या मारायचं करत आहेत. मग काम करून ती जर पोटं भरतायत, तुम्हाला ते करता आलं नाही. त्या गोरगरिबांच्या मुलांना, तालुक्यातल्या मुलांना काम मिळालं, व्यवसाय मिळाला, कष्ट करून त्यांनी व्यवसायात 4 पैसे मिळवले. कशासाठी तुम्ही त्या टक्केवारी खाल्ली? मी सांगितलं कधीही कुठेही कसलीही चौकशी लावा, सगळ्या चौकशीला सामोरं जायची माझी तयारी आहे. पण तुमच्या काळात तुम्ही कोणाला पोचलं? या वाड्याच्या जवळ 10-20 लोक होती, तेवढ्याला पोचायचं काम केलं. पण शंभूराजांनी कामं कॉन्ट्रॅक्टरला जरूर तालुक्यातल्या दिली. आज कानाकोपऱ्यात जावा मतदारसंघातल्या शेतकऱ्याची पोरं आज 10-20-25 लाखाचं काम घेत आहेत आणि त्यातलं 2 पैसे या ठिकाणी मिळवत आहेत. बाहेरचा कुणी येत नाही. तालुक्यामध्ये एवढा जर निधी आणायचा तर तो निधी तालुक्यातल्याच मुलांनी, गोरगरिबाच्या पोरांनी काम केलं तर तुम्हाला त्याचा कापूर सुरू होतोय. त्यांना जरूर बोलायचं असेल ते बोलू द्या. मी आता एवढंच सांगेन, आज 10 मिनिटं शेवटची या ठिकाणी राहिली. या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद काय बोलले बावली म्हणजे मगाशी विषय उद्धव साहेबांचा चालला होता. स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांना काँग्रेसनं काय दिलं असं उद्धव साहेब बोलले. आवर्जून त्याचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेबांचे आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, लोकनेते साहेबांचे खूप गौरवाचे, जिव्हाळ्याचे, व्यक्तिगत मित्रत्वाचे संबंध होते. मला आजही आठवतंय जेव्हा मनोहर जोशी सरांनी मला बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे नेलं आणि शंभूराज देसाई बाळासाहेब देसाईंचे नातू आहेत, माझी ओळख करून दिली. पहिल्या शब्दामध्ये बाळासाहेब ठाकरे साहेब म्हटले, पण बाळासाहेब देसाईंचे माझे एवढे चांगले संबंध असताना बाळासाहेब देसाईंचा नातू काँग्रेसमध्ये कसा, त्याला आपल्या बरोबर घ्या. मला सन्मानानं मानानं बोलवून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेनेमध्ये घेतलं. ते वंदनीय साहेबांचे आणि लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचे संबंध होते. म्हणून मुंबईमध्ये साहेब गृहमंत्री होते. शिवसेनेला ताकद देण्याचं काम, शिवसेना काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून त्यावेळी बोललं जायचं. साहेब गृहमंत्री होते. साहेब म्हणजे मराठी माणसासाठी ही संघटना लढती आहे. गृहमंत्री म्हणून एकदाही शिवसैनिकावर कधी साहेबांनी लाठीचार्ज होऊ दिला नाही. एकदाही शिवसैनिकावर कधी कारवाई होऊ दिली नाही. का? ही आपली मराठीची पोरं आहेत, मराठी माणसासाठी मुंबईमध्ये भांडतायत. अशा पद्धतीचं स्वर्गीय लोकनेते साहेबांचं आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नातं होतं. त्यामुळं शिवसेनेच्या वारीमध्ये शिवसेनेला मदत करण्याचं काम तुम्ही केलं असेल तर ते लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी त्या काळामध्ये केलं. त्यामुळे आज माननीय उद्धव साहेब काही जरी म्हणत असले तरी आम्ही ते जसं बोलले तसं बोलून त्यांच्यावरती या ठिकाणी टीका मी करणार नाही. जाता जाता एवढंच मी सांगेन की निवडणूक आपल्या समोर येताना म्हणजे 2 उमेदवार आहेत, 3 उमेदवार आहेत. मी पहिल्या दिवशी सांगितलं आहे, दुसऱ्या नंबरवर तुम्ही यायचं हे त्यांनी ठरवावं.
कारण नियमानं मला पहिला नंबर दिलाय आणि निकालात सुद्धा काय होणार दुसऱ्या नंबरावर कुणी यायचं त्यांचं त्याला काय करायचं करू द्या. व्यवस्थित आपलं नियोजन झालेलं आहे, प्रचार झालेला आहे. एक एक मत मिळवायचं काम करा. आव्हान आपण घराघरामध्ये पोहोचवलाय, वचननामा आपण घराघरामध्ये पोहोचवलाय. वचननाम्यामध्ये जी वचन मी दिलेलं आहे, जो शब्द मी दिलेला आहे, ते एक आश्वासन येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करण्याचा शब्द या सभेमध्ये मी आपल्याला देतो. आतापर्यंत जसं वातावरण आपण या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या बाजूला पोषक ठेवलं, शेवटचं बटन दाबलं जाईपर्यंत आपण सगळ्यांनी सतर्क राहा आणि जो 1990 साली झालेला पराभव 22,000 मतांचा व्याजात सगळ्यात परतफेड करायचा आहे एवढं लक्षात ठेवून येणाऱ्या 20 तारखेला आणि एक योगायोग बघा. 1 मिनिट, 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांची त्या दिवशी जयंती आहे. त्यांची जयंती त्या दिवशी स्वर्गीय आबासाहेब नक्की आपल्याला सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देतील आणि त्या जयंती दिवशीचं मतदान धनुष्यबाणाच्या चिन्हाचं मोठं बटन दाबून आपण करावं एवढी नम्र विनंती आपल्याला करतो. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधानसभा मतदारसंघ